नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजीच्या पुढील लेसनकडे वळत आहोत. त्याचं नाव आहे वेदर वर्ड्स. वेदर म्हणजे हवामान आणि वर्ड्स म्हणजे शब्द, हवामानदर्शक शब्द, की आपल्या अवतीभोवतीचं हवामान कसं असतं ते दाखवण्यासाठी वापरले गेलेले शब्द. चला तर मग बघा, पहिलं लुक ॲट द पिक्चर्स अँड रीड अलाउड. खाली दिलेले 6 चित्र बघा आणि मोठ्याने वाचा. आता ह्या 6 चित्रांमध्ये एक कॉमन गोष्ट तो म्हणजे डॉगी. डॉग या ठिकाणी दिलेला आहे आणि वरती प्रश्नचिन्ह केलेलं आहे एका वाक्यामध्ये. व्हॉट डज डॉगी से. हा डॉगी म्हणतो तरी काय. तर बघा, पहिलं चित्र आपण बघूया. इट इज हॉट. डॉगी म्हणत आहे हे खूपच उष्ण आहे, म्हणजे तिथलं हवामान कसं आहे, उष्ण आहे, गरम आहे. पुढल्या चित्रात बघा, इट इज कोल्ड. या ठिकाणचं हवामान डॉगी कसा सांगत आहे, तर हे थंड आहे. इट इज कोल्ड, ते थंड आहे. पुढे बघा, वारा सुटलेला आहे. कुत्र्याचं कान उडताना दाखवलेलं आहे, पतंग उडताना दाखवलेला आहे, झाडाची पानं उडताना दाखवलेली आहेत. तर इट इज विंडी. डॉगी काय म्हणत आहे, इट इज विंडी, हे चांगलंच वादळी आहे. पुढल्या चित्रात बघा, पाण्याचे डबके साचलेले आहेत, पावसाचं पाणी पडत आहे आणि डॉगी म्हणतो इट इज रेनिंग. पुढील चित्रात बघा, अतिशय आल्हाददायक वातावरण आहे आणि मग डॉगी काय म्हणतो बघा, इट इज नाईस अँड वॉर्म. ते छान आणि उबदार आहे. वॉर्म म्हणजे काय मुलांनो, उबदार. आणि पुढल्या चित्रात इट इज नाईस अँड कूल. ते छान आणि थंड आहे. तर ह्या वाक्यांचा सराव करा आणि हवामानदर्शक शब्द लक्षात ठेवा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. समजत असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.